आज मी झुकणीची भाजी बनवणार आहे। बघा ही अशी, याला झुकणी म्हणतात। 2 कलरमध्ये आहे, तर ही बनवणार आहे हिरव्या कलरमधली। पावसाळ्यामध्ये ही भाजी भेटते, खूप छान असते चवीला। मी आता ती वरूनच स्वच्छ धुवून घेतली आहे। आता कापून घेऊ आपण। पद्धतीने मी भाजी कापून घेतली, फोडी करून घेतली आहे। त्यासाठी इथं शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लसूण, लाल तिखट, हळद पावडर, जिरे आणि मोहरी हे वापरणार आहे। कढईत तेल घेतलंय, लसूण टाकून घेऊ आता। मोहरी टाकून घेऊ, जिरे टाकून घेऊ, थोडीशी हळद, लाल तिखट, कोथिंबीर त्याला पण टाकून घेतली आहे। भाजी कापलेली आता टाकून देऊ त्याच्यात। चवीनुसार मीठ टाकू, या भाजीला पाणी नाही टाकायचं। पाच मिनिटं मी कमी गॅसवर शिजवून घेतली आहे। आता शेंगदाण्याचं कूट घेतला आहे, तो टाकून घेऊ। आता परत 2-3 मिनिटं आपण ही कमी गॅसवर शिजवून घेऊ। झाली आपली भाजी तयार। ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 7 ते 8 मिनिटात कमी गॅसवर ही भाजी तेव्हा शिजते।